नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 9वी मधील प्रथम सत्र परीक्षे सामाजिक शास्त्र भाग 1 इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उत्तरासह ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. 16 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला डॅश डॅश शिक्षण म्हणतात. पर्याय ब. प्राथमिक शिक्षण. 2. 1975 भारताने डॅश हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला. पर्याय आहे अ. आर्यभट्ट. 3. माणसातील डॅश हा सहजीवनाचा आधार असतो. यातील योग्य पर्याय आहे क. विश्वास. हे पहिला प्रश्न अ हा 3 गुणांसाठी आहे. प्रश्न पहिल्यातील ब. पुढीलपैकी कोणत्या गटातील चुकीची जोडी आहे ती ओळखा आणि लिहा. पहिल्या गटात पी.व्ही. नरसिंहराव आर्थिक सुधारणा, राजीव गांधी राष्ट्रीय आणीबाणी, इंदिरा गांधी बँक विलिनीकरणाचा मसुदा आणि विश्वनाथ प्रताप सिंह मंडल आयोग. याच्यामध्ये आणीबाणी ही इंदिरा गांधींनी लावली होती, म्हणून चुकीची जोडी आहे राजीव गांधी आणीबाणी. 2 मधील चुकीची जोडी आहे SBI स्टेट बँक ऑफ इन्स्टिट्यूट. तिसरा आहे रेल्वे इंजिन चित्तरंजन ही चुकीची जोडी यातील आहे. प्रश्न दुसरा अ. दिलेल्या संकल्पना चित्र पूर्ण करा. इथं 3 संकल्पना चित्र दिले, त्यापैकी फक्त 2 लिहायचे. दृकश्राव्य साधनं मध्ये आकाशवाणी, दुसरं दृकश्राव्य साधन आहे दूरदर्शन, तिसरं ध्वनिफीत आणि चौथा आहे आंतरजाल इंटरनेट. दुसरा, भारतापुढील अंतर्गत आव्हानामध्ये नक्षलवाद, 2 जमातवाद, 3 प्रदेशवाद आणि 4 जातीवाद. आपल्या या 3 पैकी कोणतेही 2च लिहायचे आहेत. परंतु तिसरं आहे वैद्यकीय क्षेत्रातील चिकित्सा पद्धती. पहिली आहे युनानी, 2 आयुर्वेदिक, 3 होमिओपॅथी आणि 4 निसर्गोपचार. प्रश्न दुसरा ब आहे, थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 2. इथे 3 टिपा दिलेल्या आहेत. एक आहे बालभारती, 2 आहे 20 कलमी कार्यक्रम आणि 3 आहे संग्रहालय. हे 4 गुणांच्या टिपा आहेत. प्रत्येक टिप 2 गुणांसाठी आहे. आपल्याला इथं फक्त 2च टिपा लिहायच्या आहेत. 1. बालभारती. उत्तर, राज्यातील पाठ्यपुस्तकांचा दर्जा सुधारणा व्हावी व पाठ्यपुस्तके वाजवी भावात विद्यार्थ्यांना मिळावीत अशी कोठारी आयोगाने सूचना केली होती. 2. या सूचनेप्रमाणे 27 जानेवारी 1967 रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थातच बालभारती या स्वायत्त मंडळाची स्थापना करण्यात आली. 3. बालभारती ही संस्था प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम करते. 4. बालभारतीतर्फे मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती आणि तेलुगू या 8 भाषांमधून 1ली ते 8वी या इयत्तांची पुस्तके तयार केली जातात. 5. विद्यार्थ्यांचे किशोर हे मासिक बालभारती प्रकाशित करते. विद्यार्थी मित्रांनो, या 5 मुद्द्यांपैकी आपल्याला फक्त या ठिकाणी 4च मुद्दे उत्तरपत्रिकेमध्ये आवश्यक आहेत. 20 कलमी कार्यक्रम. दुसरी टीप. उत्तर, 1 जुलै 1975 रोजी इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. 2. विकसित राष्ट्रांच्या दिशेने वेगाने वाटचाल करणं हा यामागे उद्देश होता. 3. शेतमजुरांना वेतन देणे व जलसंधारण योजनात वाढ करणे आणि 4. घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे अशा प्रकारे आहे. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. कोणतेही 2.
गुण 4. पहिला आहे, इतिहासाच्या अभ्यासात नाणी हे महत्त्वाचे भौतिक साधन मानले जाते. उत्तर 1. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपल्याला तत्कालीन इतिहासाची माहिती होते. 2. नाण्यावर छापलेल्या संदेशावरून व त्या काळात महत्त्वाचा असलेला विषय किंवा देशाची समस्या कोणती होती ते कळते. 3. नाण्यांची धातू, छपाईची पद्धत, आकार यावरून नाणी पाडण्याच्या पद्धतीची माहिती होते. नाण्यावर कोरलेली व्यक्तींची, पशुपक्ष्यांची चित्रे, ऐतिहासिक प्रसंग यांची माहिती होते. अशा रीतीने इतिहासाच्या अभ्यासात नाणी हे महत्त्वाचे भौतिक साधन मानले जाते. प्रश्न 3. 3. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. उत्तर 1. मिश्र व्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्रित केलेले असतात. 2. या अर्थव्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची वृत्ती असते. 3. या मिश्र अर्थव्यवस्थेत दीर्घकालीन विकासावर अधिक भर दिलेला असतो. मोठी गुंतवणूक करून उद्योग सुरू करण्यास उद्योजक पुढे येत नाहीत. येथे सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. म्हणून सरकारला आणि खाजगी उद्योगांना उद्योग सुरू करता येईल अशा मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार भारताने केला. 4. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. उत्तर 1. 1980च्या दशकात पंजाबमध्ये खालिस्तान आंदोलन सुरू झाले. 2. भारतीय संघराज्यातून बाहेर पडून वेगळ्या स्वतंत्र खालिस्तान राज्याच्या मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले. 3. या आंदोलनाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच उग्र झाले. प्रश्न 4 आहे, दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. उत्तर आहे, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्था स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे असतात. भांडवली अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थेपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले. या उत्तरावर आधारित खालील 3 प्रश्न आपल्या ठिकाणी सोडवायचे आहेत. तर आपण पहिला प्रश्न पाहू. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणता मार्ग अवलंबला? त्यामध्ये उत्तर आहे, पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मध्यम वर्गाचा अवलंब केला. दुसरा आहे, समाजवादी अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य लिहा. उत्तर आहे, समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनांची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. नंबर 3, भारताने मिश्र अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले कारण मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्हीही अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले. प्रश्न 5 आहे, पुढील प्रश्नास सविस्तर उत्तर द्या. कोणतेही 2. इथे 4 प्रश्न दिलेले आहेत. हे एकूण 3 गुणाला 1 प्रश्न आहे. याची फक्त 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायचे. तर पहिला प्रश्न आहे, 5व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे कोणती? उत्तर, 5व्या पंचवार्षिक योजनेतील पुढील उद्दिष्टे ठरवण्यात आली. 1. कृषी विकास व मूलभूत उद्योगधंदे यात वाढ करून राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे व मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणे. 2. शिक्षण, सकस आहार व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे. 3. वैद्यकीय उपचारांच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे. 4. ग्रामीण भागात वीज पुरवठा करणे व दळणवळणाच्या सोयी
पुरवण्यासाठी रस्ते बांधणी करणे. 5. समाज कल्याणच्या योजना मोठ्या प्रमाणात राबवणे. 6. अन्नधान्य व इतर जीवन उपयोगी वस्तूंची एकाधिकार पद्धतीने खरेदी करणे. वरीलपैकी आपणास फक्त 4च मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे. या प्रश्नाला 3 गुण आहेत. 2. प्रदेशवादाचे कोणते दुष्परिणाम होतात? उत्तर: अवाजवी प्रांत अभिमानातून निर्माण होणाऱ्या प्रदेशवादाचे पुढील दुष्परिणाम होतात. 1. अविकसित प्रदेश शैक्षणिक व नागरी सुविधा बाबतीत खूप मागे पडतात. 2. या भागातील जनतेला विकासाच्या संधी मिळत नाहीत. 3. शैक्षणिक मागासलेपण, बेरोजगारी, दारिद्र्य इत्यादी समस्यांनी लोक मेटाकुटीला येतात. 4. आपली फसवणूक होऊन आपल्याला विकासाच्या लाभापासून दूर ठेवले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते. आर्थिक समतोल निर्माण झाल्यामुळे राज्यातील सलोखा नष्ट होतो. आणि 6. सलोख्याअभावी राष्ट्रीय ऐक्याला तडा जातो. यापैकीही फक्त 4 मुद्दे या उत्तरामध्ये लिहिणे अपेक्षित आहे. हा पण प्रश्न 3 गुणांसाठीच आहे. 4. इंदिरा गांधींच्या काळात देशात कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या? उत्तर: 1966 ते 1977 आणि 1980 ते 1984 या जवळपास 16 वर्षा काळात इंदिरा गांधी या भारताच्या प्रधानमंत्री होत्या. या काळात देशातील पुढील महत्त्वाच्या घटना घडल्या. 1. 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. 2. भारतातील सर्व संस्थानिकांचे तनखे रद्द झाले. 3. पूर्व पाकिस्तानातून कोट्यावधी निर्वासित भारतात आले. हा प्रश्न सोडवताना भारताचे पाकिस्तानशी 1971 साली युद्ध झाले. भारताने शांततेसाठी 1974 साली राजस्थानमधील पोखरण येथे जमिनीखाली अणुचाचणी केली. 5. 1975 साली सिक्कीममध्ये सर्वमत होऊन हे भारतीय संघराज्यात सामील झाले. 6. 1975 साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर करून नागरिकांचे मूलभूत हक्क प्रस्थापित केले. 1984 साली अमृतसर येथील स्वर्ण मंदिरात लष्कर घुसवले. प्रश्न 6. राज्यशास्त्र. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 2 गुण आहेत. भारतातील भूतल जगातील डॅडॅश क्रमांकाचे मानले जाते? उत्तर आहे 7व्या क्रमांकाचे मानले जाते. 2. नाटो या लष्करी संघटनेतील सभासद राष्ट्र म्हणून डॅडॅश नाही? ब्रिटन. प्रश्न 7. खाली दिलेली विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. त्यामधील गुण 4 आहेत. पहिला आहे अमेरिकेने अणुबॉम्ब तयार केल्याने जगात शीतयुद्ध सुरू झाले. उत्तर आहे हे विधान चूक आहे, कारण अमेरिका ही दुसऱ्या महायुद्ध आधीपासूनच महासत्ता होती. 2. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशियाने अण्वस्त्रे तयार करून आपले लष्करी सामर्थ्य वाढवले. नंबर 3. नव्याने महासत्ता बनलेले सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेला संघर्ष, सत्ता स्पर्धा, गटबाजी यामुळे जगात शीतयुद्ध सुरू झाले. 2. परराष्ट्र धोरण हे नेहमी बदलते असते. उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात. 2. या बदलानुसार राष्ट्रीय हितसंबंधामध्येही बदल होतात. राष्ट्रीय हितसंबंधात झालेल्या बदलानुसार परराष्ट्र धोरणातही बदल होत राहतात. म्हणून प्रत्येक राष्ट्रांचे परराष्ट्र धोरण हे नेहमी बदलत असते. 3. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणते वादग्रस्त प्रश्न नाहीत? उत्तर हे विधान चूक आहे, कारण 1. काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानने आजपर्यंत 4 वेळा भारतावर आक्रमण केले. 2. पाकिस्तान नेहमीच भारतीय प्रदेशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो. आणि 3. सिंधू नदी पाणी वाटपात भारत व पाकिस्तान यांच्यात अनेक वर्षे तंटा चालू आहे. त्यामुळे भारत व पाकिस्तान यांच्यात सीमावादासारखे अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत. म्हणून
हे विधान चूक आहे. प्रश्न 8. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. जागतिक शांतता. उत्तर. राष्ट्रामध्ये तणावाचे हिंसक असे वातावरण न राहता मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होणे म्हणजेच जागतिक शांतता होय. केवळ आपल्या देशात शांतता निर्माण होऊन नव्हे तर शेजारील देशातील शांतता असेल तरच जागतिक शांतता निर्माण होईल. जागतिक शांतता आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण संबंधावर सहकार्यावर अवलंबून. 2. मानवी सुरक्षा. उत्तर. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशात सुरक्षा नव्हे तर देशात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा हा नवविचार शेती युद्धानंतर पुढे आला. मानवी सुरक्षित निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपण दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यास योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश होतो. प्रश्न 8 ब आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये 2 पैकी कोणतंही एक आपल्या ठिकाणी संकल्पना चित्र सोडवायचं आहे. पहिलं आहे आग्नेय आशियाई देशाच्या आसियाना संघटनेतील राष्ट्रे मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार आणि सिंगापूर. हे 4 राष्ट्र आग्नेय आशियाई देशांच्या आसियाना संघटनेतील राष्ट्रे आहेत. दुसरं आहे अलिप्तवादी चळवळीचा याला विरोध होता. वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद तर महासत्तांच्या स्पर्धा. प्रश्न 9 आहे. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. एकूण 2 प्रश्न आहेत. त्यापैकी एकच प्रश्न आपल्या ठिकाणी लिहायचा आहे. प्रश्न पहिला आहे अलिप्तता चळवळीचे महत्त्व लिहा. उत्तर. शीतयुद्धाच्या काळात सुरू झालेल्या अलिप्तवादी चळवळीचे महत्त्व शुद्ध संपल्यावरही कमी झाले नाही. कारण या चळवळीने स्वीकारलेली पुढील भूमिका होय. 1. अलिप्तवादी चळवळ मानवतावाद, जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यावर आधारलेली आहे. 2. चळवळीने विकसित राष्ट्रांना एकत्र येण्याची प्रेरणा दिली. 3. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्यास प्रोत्साहन दिले. 4. निःशस्त्रीकरण, मानवी हक्कांचे संवर्धन याबाबत आग्रही भूमिका घेतली. गरीब विकसित राष्ट्रांच्या समस्या सोडवण्याने आग्रहाने मांडल्या. संकल्पना स्पष्ट करा. जागतिकीकरण. उत्तर. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर राष्ट्रांमधील व्यापार, आर्थिक संबंध यात खुलेपणा आला. 2. भांडवल, श्रम, बाजारपेठ आणि लोकांचे विचार, कल्पना यांचा मुक्त संचार सुरू झाला. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जगातील घटना व घडामोडी एकमेकांना कळू लागल्या. 4. देशाच्या सीमारेषा पुसल्या जाऊन लागल्या व जग हीच एक मोठी बाजारपेठ बनली. या सर्व प्रक्रियेला जागतिकीकरण असे म्हणतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून जरूर सांगा.